काढून दिले तरच ते रेल्वेत प्रवास करीत असत, नंतर पायानेच प्रवास करीत असत. हातात पैसे राहत नसल्यामुळे त्यांनी उपाशी राहावे लागले असे. एकदा एक व्यापारी त्यांच्या समोरच अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ खात होता. स्वामीजींना भूक लागली होती, परंतु त्यांनी त्या व्यापाऱ्याला खायला काही मागितले नाही. तरी सुद्धा तो म्हणायला लागला, तू आळशी आहेस, काम करणे नको आहे म्हणून वस्त्र नेसलेला तुला खायला काही उपाशीच म्हणशील. तेवढ्यात एक बाई आला. त्याने स्वामीजींना समोर अनेक प्रकारची मिठाई ठेवली व तो म्हणाला, सकाळी मी स्वप्नात तुम्हाला पाहिले. प्रभू रामचंद्रांनी तुमचा परिचय करून दिला. हे सर्व पाहून तो कोणता लाजाने झाला. म्हैसूरच्या वस्त्रावर त्यांचा म्हैसूरचे महाराज आणि त्यांचे दिवाण शेषाद्री यांच्याशी परिचय झाला. दिवाणाच्या सभेमध्ये स्वामीजींचे संस्कृतमधील भाषा ऐकून महाराजांना प्रभावित झाले. एके दिवस महाराजांनी स्वामीजींना त्यांचे भविष्यातील योजनेबद्दल विचारले. स्वामीजींनी म्हणाले, भारत ध्वजन आणि धर्म आहे. पाश्चात्य देशामध्ये विज्ञान आहे. या दोघांच्या परस्पर देवाणघेवाणीतूनच लोक कळण्यास साध्या होऊ शकतात. म्हणून वेदांताचा प्रकार करण्यासाठी मी अमेरिकेला जाऊन इच्छितो. महाराज म्हणाले, तर मग प्रवास करिता आवश्यक असलेला खर्च मी आताच देतो.